हॅलो फ्रेंड्स, वैष्णवी फॅशन डिझाईनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये जी पेपर कटिंग केली होती प्रिन्सेस ब्लाऊजची, तर ते पॅटर्न ठेवून ब्लाऊज पीसची कटिंग कशी करायची हे आपण आज बघणार आहोत. तर बघा, मी इथे 80 सेंटीमीटर एवढं अस्तर घेतलं आहे. ते मी फोल्ड करून अशा प्रकारे ठेवून घेत आहे. तर बघा, आधी आपल्याला ते सरळ येण्यासाठी खालच्या साईडने एक लाईन ड्रॉ करून घ्यायची असते आणि हा डेली यूजसाठीचा ब्लाऊज पीस आहे. तर बघा, मी आधी बॅक पार्ट हा ठेवून घेत आहे आणि खालच्या साईडने एक सरळ लाईन ड्रॉ करत आहे. आपल्याला हे पॅटर्न आहे असेच ठेवून ड्रॉ करायचे आहे. यात काही मार्जिन ॲड वगैरे करायचं नाही आहे, ते आपण आधीच केलेलं आहे. तर बघा, अशा प्रकारे मी बॅक पार्ट ठेवून घेतला आहे. बॅक पार्टचा जो गळा आहे तो आपण कापलेला नाही आहे, तर तो गळा बंद बाजूकडून येईल अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. आणि बघा, जसाचे तसा आपल्याला तो ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी बॅक पार्ट हा पॅटर्न ठेवून ड्रॉ केला आहे. आता मी त्याला थोडा डार्क करून घेत आहे पट्टीच्या सहाय्याने. आणि बघा, अशा प्रकारे आपला बॅक पार्ट हा रेडी झाला आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकी पॅटर्न ठेवून ड्रॉ करून घ्यायचे आहे. ते कशा पद्धतीने कुठे ॲडजस्ट होतील, कमी कापडामध्ये कसे बसतील याचा विचार करत आपल्याला ते पॅटर्न ठेवून घ्यायचे असतात. तर बघा, आता हा जो सेकंड पार्ट आहे, तर इथे बाहीची उंची जी आहे ती कमी आहे, म्हणून या पार्टमध्ये बाही ही ॲडजस्ट झाली आहे. तर मी इथे बाही ठेवून ड्रॉ करून घेत आहे. अशा प्रकारे बाही जशीच्या तशी ड्रॉ करून घेत आहे. आणि यामध्ये काहीच ॲड वगैरे करायचं नाही. जे काही कॅल्क्युलेशन करायचं होतं ते आपण पेपर कटिंगच्या वेळेस केलं आहे. तर बघा, आता मी हा साईड पार्ट ठेवून घेतला आहे, तो इथे बसत आहे. आणि कटोरी, प्रिन्सेस ब्लाऊजची कटोरी ती पलीकडच्या साईडने ठेवून घेतली. आता मी आहे तसंच ड्रॉ करून घेत आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी हे पॅटर्न ड्रॉ करून घेत आहे. एकदा आपण पेपर कटिंग केली की जेव्हा आपण कापडावर कटिंग करतो तेव्हा हे पॅटर्न जर असतील तर ती कटिंग लवकर होते. तर अशा प्रकारे मी बघा सगळे पॅटर्न ठेवून ड्रॉ करून घेतले आहे. आता आपण कटिंग करू. आता हे आपलं परफेक्ट माप आहे. हे जे आपण ड्रॉ केलं आहे त्यात काहीच आपल्याला ॲड वगैरे काही करायचं नाही. हे आपलं परफेक्ट माप आहे. बघा, आता मी कटिंगला सुरुवात करत आहे. पहिला आपल्याला बॅक पार्ट हा कट करून घ्यायचा आहे. अतिशय सावकाशपणे कटिंग करायची आहे. आणि आपली जी बॉर्डर केली आहे आपण ती तंतोतंत त्यावरच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. एक्स्ट्रा कटिंग अस्तरवर नाही करायची. जेव्हा आपण ब्लाऊज पीस कटिंग करतो तेव्हा सगळ्या साईडने आपल्याला थोडं थोडं कट करून घ्यायचं असतं. थोडंसं कापड ठेवायचं असतं, कारण आपल्याला शिवण्यासाठी तेवढं ते मार्जिन पाहिजे असतं. अशा प्रकारे आपला बॅक पार्ट हा कट झालेला आहे. आणि खालच्या साईडनी आपण जी एक लाईन ड्रॉ केली होती तर ती सरळ यावी यासाठी मी त्या लाईनवर एक कट मारत आहे. अशा प्रकारे आपला बॅक पार्ट हा रेडी झाला आहे. तर या अस्तरवरून आपल्याला ब्लाऊज पीसची कटिंग ही करायची असते. हा बॅक पार्ट आहे म्हणून मी इथे बी असं लिहून घेतला आहे. त्यानंतर पुढचा पार्ट, आता आपण बाहीची कटिंग करून घेऊ. जसं आपण ड्रॉ केलं आहे त्यावरच आपल्याला कटिंग ही करायची आहे.
आणि इथे डबल फोल्ड कापड आहे, म्हणजे सोबतच आपल्या दोन्ही साईडचे पार्ट हे रेडी होत आहे. आता ही बाही आहे, दोन्ही साईडची बाही आपली इथे रेडी होत आहे. डबल फोल्ड कपडा आहे त्यामुळे. अशा प्रकारे मी बाही कटिंग करत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, ही फ्रंट साईड आहे ती आपल्याला स्टिचिंगच्या वेळेस कळावी म्हणून मी तिथे एफ हा लिहून घेतला आहे दोन्ही साईडनी. त्यानंतर आपला आता हा साईड पार्ट आणि प्रिन्सेस कटोरी ते देखील आपल्याला अशाच प्रकारे कटिंग करून घ्यायचे आहेत. अस्तर हलणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कापड खालीवर झालं नाही पाहिजे, कारण आपण एक सोबत दोन्ही पार्ट हे रेडी करत आहोत. त्यामुळे आपल्याला अतिशय सावकाशपणे ही कटिंग करून घ्यायची आहे. खालीवर कटिंग झाली नाही पाहिजे. अशा प्रकारे मी आता साईड पार्ट हा कटिंग करून घेत आहे. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण आपली कटिंग ही व्यवस्थित आली पाहिजे. कटिंग जर परफेक्ट आली तर स्टिचिंगला काही प्रॉब्लेम येत नाही. अशा प्रकारे अतिशय सावकाश आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, इथे साईड पार्ट हा मी कट करून घेतला आहे आणि आता आपल्याला प्रिन्सेस कटोरी ही कट करायची आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण 80 सेंटीमीटरमध्ये साईड पार्ट म्हणजे पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करून घेतली आहे. आणि उरलेलं हे जे अस्तर आहे ते आपल्याला क्रॉसपट्टी, आपण इथे विदाऊट क्रॉसपट्टीचा प्रिन्सेस कट शिवणार आहे. त्यामुळे क्रॉसपट्टीच्या तिथे आपल्याला कमरेसाठी आपण जसे पट्टी लावतो तशी पट्टी आपल्याला इथे यूज करायची आहे. आणि हुक लूप पट्टीसाठीही आपल्याला उरलेलं अस्तर हे लागणार आहे. त्यामुळे आपल्याला हे अस्तर जपून ठेवायचं आहे. आता बघा, अशा प्रकारे आपली अस्तरवरची कटिंग झालेली आहे. आता त्या कटिंगवरून आपल्याला मेन फॅब्रिकची कटिंग ही करून घ्यायची आहे. आता मी इथे मेन फॅब्रिक घेत आहे. तर बघा, अशा प्रकारचा आपला डेली यूजसाठीचा ब्लाऊज पीस आहे. आणि आता स्टिच ओपनरच्या साहाय्याने मी त्याची लेस काढून घेत आहे, कारण ती लेस थोडीच होती आणि ती आपल्याला ब्लाऊजच्या दंडघेरच्या तिथे लावायची आहे. त्यामुळे मी ती आता उसवून घेत आहे. ती आपण नंतर अटॅच करू. अशा प्रकारे मी ती उसवून घेत आहे. बघा, इथे मी लेस काढून घेतली आहे. आणि आता ब्लाऊज पीस असा डबल फोल्ड करून व्यवस्थित घडी घालून ठेवत आहे. तर बघा, ही घडी खालीवर होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारे मी आता बॅक पार्ट ठेवून घेतला आहे आणि तो कटिंग करत आहे. सगळ्या साईडनी थोडं थोडं अंतर मी इथे स्टिचिंगसाठी लागेल म्हणून थोडं थोडं अंतर इथे ठेवलं आहे. आणि हा अशा प्रकारे बॅक पार्ट कट करून घेत आहे. आता हा साईडला ठेवून देते आणि दुसरा पार्ट आपण कटिंगसाठी घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपली बॅक पार्टची कटिंग झाली आहे. आणि बाकी पार्ट्स असेच ठेवून कुठे बसतील त्या पद्धतीने आपण बाकी पार्टची कटिंग करून घेणार आहोत.